चिकन छान ज्युसी झाले आहे आणि राईससुद्धा मोकळा झाला आहे. परफेक्ट बिर्याणी बनवून रेडी झाली आहे आणि टेस्टला तर एवढी भारी बनते की तुमच्या घरची बाहेरची बिर्याणी विसरूनच जाईल. आणि आज मी प्रत्येक छोट्या मोठ्या टिप्स देखील शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात अशीच बिर्याणी बनवू शकता. सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. मी इथे 1 किलो चिकन घेतले आहे आणि 1 किलो चिकनसाठी 250 ग्राम दही घेतले आहे. खूप आंबट दही नाही घ्यायचे आहे. मी सुहाना बिर्याणी मिक्स मसाला यूज केला आहे, म्हणून इथे खडे मसाले यूज केलेले नाहीत. चवीनुसार मीठ, हळद, तिखट, धनी पावडर, जिरा पावडर, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करून घेऊया. मी 3 मोठ्या साईजचे कांदे तेलातून तळून घेतलेले आहे, ते ॲड करूया आणि यातलेच थोडे लेअरिंगकरिता ठेवूया. कोथिंबीर, पुदिना, टोमॅटो, अर्धा लिंबू पिळून ॲड करूया आणि ज्या तेलामध्ये कांदा फ्राय केला तेच तेल मी इथे वापरणार आहे. त्यातलं मी अर्धी वाटी तेल ॲड करून छान मिक्स करून घेतलं आहे. 1 तास मॅरिनेट करून घेऊया. तुम्ही वेळ वाचवण्यासाठी रात्री मॅरिनेट करून सकाळीसुद्धा बनवायला घेऊ शकता. मॅरिनेशन केल्याने चिकन छान ज्युसी बनते. मला ही स्टेप आवडते कारण वेळ वाचतो आणि याला फक्त आता गॅसवर ठेवून शिजवायचे असते. 1 तास झालेला आहे आणि आता आपल्याला चिकनला हाय टू मीडियम फ्लेमवर झाकून शिजवायचे आहे. यात आपल्याला पाणी नाही घालायचे आहे. चिकनला पाणी सुटते आणि त्याच पाण्यात चिकन शिजते. मध्ये मध्ये फक्त हलवत राहायचे आहे, नाहीतर चिकन बुडायला लागतं. चिकन शिजत आलं आहे. बाजूला पाणी गरम करून घेऊया. त्यात खडे मसाले ॲड करूया. खड्या मसाल्यांमध्ये मी मोठी वेलची, 2 ते 3 तेजपान, शाही जिरा, हिरवी वेलची, 7 ते 8 मिरे, 2 ते 4 लवंगा, 3 ते 4 तुकडे दालचिनीचे आणि 1 जावित्री, तेल, पुदिना आणि कोथिंबीर, मीठ टाकून 1 उकळ काढून घेऊया. पाण्यात मसाल्यांचा स्वाद आला की मसाले चाळणीने बाहेर काढून घ्या, म्हणजे ते खाताना तोंडात येणार नाहीत. राईस उकळताना निंबू आवर्जून टाका, त्यामुळे आपला राईस मोकळा बनतो. इथे अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. याला मी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला होता. मी 1 किलो चिकनला अर्धा किलो राईस असं प्रमाण घेतलेलं आहे. चिकन छान शिजले आहे. यात कट करून 2 ते 4 हिरव्या मिरच्या ॲड करून घेतल्या. कोथिंबीर आणि पुदिना ॲड करून घेऊया. यातले थोडे तेल म्हणजे जवळपास अर्धा वाटी तेल बाजूला काढून घेऊया. हे तेल आपण लेअरिंगच्या वेळेला ॲड करूयात. यात थोडी ग्रेव्ही आहे. जर का ग्रेव्ही नसली तर राईसच्या पाण्यात शिजवला तेच पाणी आपल्याला इथे वापरता येते. राईसला आपल्याला 70% कुक करून घ्यायचे आहे, म्हणजे एवढा शिजायचा ठेवायचा आहे की वाफेवर शिजेल. मी इथे राईस बाजूला काढून ठेवलेला नाही. उकळत असतानाच गंजामध्ये लेअरिंग करून घेत आहे. अशा प्रकारे लेअरिंग केल्यास राईस मोकळा मोकळा बनतो आणि कोरडा पडत नाही. ही स्टेप आपल्याला थोडी लवकर करायची आहे, नाहीतर राईस ओव्हरकुक होऊन जाईल. गॅस बंद करून घ्या किंवा लो फ्लेम करून घ्या, नाहीतर राईस ओव्हरकुक होईल. मी आधी राईस टाकलेला आहे. तुम्ही चिकनसुद्धा टाकू शकता. थोडा तळलेला कांदा, बिर्याणी मसाला, पुदिन्याचे पानं आणि कोथिंबीर टाकून घेतली. असे प्रत्येक लेअरवरती करून घेतले. सर्वात वरची लेअर मी इथे थोडी पातळ ठेवली आहे आणि हाताने इवन अशी पसरवून घेतली आहे. सर्वात वरती आपल्याला तळलेला कांदा टाकायचा आहे, बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि आपण जे आधी ऑइल सेपरेट करून ठेवलं होतं ते इथे आपल्याला टाकायचे आहे. ऑरेंज फूड कलर टाकायचे आहे. हे ऑप्शनल आहे. तूप नक्की टाका, तुपाने छान टेस्ट येते. कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं कट करून टाका. 5 ते 6 थेंब केवडा इसेन्स टाकून घेऊया. आता बिर्याणीला आपल्याला 20 ते 25 मिनिटे लो फ्लेमवर दम द्यायचा आहे. गॅसवर मी तवा ठेवला, नंतर गंज ठेवला आणि गंजावर अशा प्रकारे हेवी वेट ठेवले. यामुळे वाफ बाहेर पडत नाही. तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा कव्हर करू शकता. फ्लेम ऑफ केल्यावर बिर्याणीला 5 मिनटं रेस्ट द्या. आपली बिर्याणी बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे ते. केवडा इसेन्स नक्की टाका, यामुळे बिर्याणीला एकदम हॉटेलसारखी चव आणि सुगंध येतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.